हे सांगितलं होतं तर बुवा याचा मोजणी होऊ द्या, मोजणी झाल्यानंतर तुम्हाला रेट कळवलं जाईल, पाठीवर इथंच बैठक होईल म्हणे, जी पहिली बैठक झाली तिथंच बैठक होईल, ती बैठक झाल्यानंतर तिथं तुम्हाला रेट कळवलं जाईल. तो रेट जर सांगितलं का बुवा 100 रुपयाचे व्यवहार होतो, 20 रुपयाचं ठरवलं हे तुम्हाला मिळते, आम्हाला मिळते, बरोबर आहे. पण आज म्हणजे आम्हाला जर जमिनी आता इथून आम्ही उद्ध्वस्त होणार आहे, आम्ही बाजूला 40 किलोमीटर जाणार आहे, 40 किलोमीटरवर आज MIDCच्या संदर्भामध्ये शेतकरी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. काय निर्णय झाला आणि कशा संदर्भात तुमची काय भूमिका राहील? मी चंद्रकांत सांडू गवळी, माजी पंचायत समिती सदस्य गंगापूर तथा सरपंचपदी गवळी शिवरा. आमची शेतकऱ्याची मागणी आहे का आज या ठिकाणी आरापूर, सुलतानाबाद, गवळी शिवरा हे MIDC प्रस्तावित MIDCचे रेट ठरवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आमच्या शेतकऱ्यात येऊन बसण्याच्या ऐवजी आमचा प्रथम तोच विरोध होता का आमच्या शेतकऱ्यात येण्याच्या ऐवजी कलेक्टर साहेबांनी आम्हाला इथं कलेक्टर ऑफिसला मिटिंगसाठी बोलवलं. तर त्यात आता सध्या शेतीचे उद्योग चालू आहे, सर्व शेतकरी पेरणीला लागलेले असल्यामुळं इथं शेतकरी काही एवढे येऊ शकत नाही. आणि काही शेतकऱ्याची अशी परिस्थिती तर त्यांच्याकडे गाड्या घोड्या नाही, त्याला काही गाड्या चालवते त्यांच्याकडे लायसन नाही, त्यामुळं आमची त्याच गोष्टीला विरोध होता. आम्ही तसं गावकऱ्यांनी एक निवेदनसुद्धा दिलं होतं कलेक्टर साहेबाला, परंतु त्यांच्या हटापायी आम्हाला काही लोकांना इथं आज यावं लागलं. आणि आम्ही आमची जमीन देताना आम्ही त्यांना पुरंदर पॅटर्नप्रमाणे आमची रेटची मागणी आहे. जर पुरंदरचे तेही शेतकरी आमचे गवळी शिवरा, सुलतानाबाद, आरापूर इथलेही शेतकरी आणि गवळी शिवरा ही सुपीक जमीन असल्यामुळं इथं टमाटो, अद्रक आणि कांदा हे मुख्य 3 पीक असल्यामुळं आमच्या गावातील माल हा भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जातो. आमच्याकडे दिल्ली, राजस्थान, हरियाणा इथले अद्रकसाठी आणि टमाटो घेण्यासाठी व्यापारी येऊन बसतात आमच्या गावामध्ये. तर एवढं मोठं बाजारपेठ असल्यामुळं आमच्या शेतकऱ्याला सरासरी एक शेतकरी 20 ते 25 लाखाच्या खाली उत्पन्न काढत नाही गवळी शिवराचं हेक्टरी. आणि आम्हाला तुम्ही हेक्टरी सांगता का तुमचे 60 लाख रुपये रेट देणार आहे. तर आमची गावकऱ्याची सगळ्याची इथे एकच विनंती आहे शेतकऱ्याची का आम्ही पुरंदर पॅटर्नप्रमाणे जो आता चालू धरते रेट दिला आहे एकरी दिला, हे हेक्टरी सांगता आम्हाला. तर आम्हाला एकरी 1,61,00,000 रुपये या दराप्रमाणेच आम्हाला रेट लागणार आहे. त्याच्या खाली आम्ही जमीन कोणीही शेतकरी देणार नाही. जर प्रशासनाने किंवा शासनाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, जर प्रशासनाने जर शेतकऱ्याला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमचं 1100 कुटुंब म्हणजे 5,500 कुटुंब आहे. या 5,500 कुटुंबाला पहिलं JCBने तोडावं लागेल, दाबावं लागेल आणि मग ती शेती घ्यावी लागेल. सहज कोणी शेतकरी द्यायला तयार नाही. आता पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका याची आहे, जेव्हा आम्हाला दुसऱ्या बैठकीत रेट दर सांगणार आहे, आम्हाला तो रेट जर मान्य नसला तर आम्ही जमीन द्यायला सक्त आमचा विरोध राहणार आहे.